नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. नवी दिल्लीमध्ये काल इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एका खिळीने अनेकांवर वरवंटा चालवला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका सुरात पंतप्रधान पदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवलं आणि या एका खिळीने एका झटक्यात शरद पवार, राहुल गांधी, नितीश कुमार अशा अनेकांचा पत्ता कट केला. परंतु नितीश कुमार हे मुरलेले राजकारणी आहेत, मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी सुद्धा या बैठकीमध्ये असा एक झटका दिला आणि संकेत दिले की लवकरच इंडिया आघाडीचं आता पोतेर होणार आहे. इंडिया आघाडीच्या काल झालेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अत्यंत अनपेक्षितरित्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी बॅटिंग केली. त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव फक्त समन्वयक पदासाठी नाही तर भावी पंतप्रधान म्हणून जाहीर करावं अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीने या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आणि अनुमोदन देऊन ते थांबले नाहीत. केजरीवाल म्हणाले की मल्लिकार्जुन खरगे हे देशाचे पहिले दलित पंतप्रधान ठरतील आणि त्यांचं नाव जर आपण जाहीर केलं तर इंडिया आघाडीला निवडणुकीत सुद्धा त्याचा जबरदस्त लाभ होऊ शकेल. ममता बॅनर्जी यांचा प्रस्ताव म्हणजे नेमकं काय होतं? हा अचानक फुटलेला बॉम्ब होता. अनपेक्षितरित्या एखादा कडा डोक्यावर कोसळावा तसा काहीसा प्रकार होता. हा प्रस्ताव पूर्णपणे अनपेक्षित होता आणि ममता बॅनर्जी यांनी हा प्रस्ताव ठेवल्यानंतर अनेकांचे चेहरे पाण्यासारखे झाले. पंतप्रधान पदासाठी जे लोक अनेक वर्ष मनातल्या मनात मांडे खात आहेत आणि इंडिया आघाडीच्या स्थापनेनंतर ज्यांच्या आशा आकांक्षांना पालवी फुटलेली आहे, बहर आलेला आहे, अशा अनेक लोकांची या प्रस्तावाने प्रचंड निराशा झाली. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्या खेळीमुळे जबरदस्त धमाका झाला आणि सगळ्यात हडबडले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे. कारण या प्रस्तावाच्या आडून ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा गेम करतायत हे त्यांच्या तात्काळ लक्षात आलं. कारण खरगे हे मुरलेले राजकारणी आहेत, ते कालपर्वा राजकारणात आलेले नाही आहेत. त्यांनी अनेक पावसाळे पाहिलेले आहेत. खरगेंना हे चांगलं माहिती आहे की अशा प्रकारच्या आघाड्या येतात आणि जातात. काँग्रेसचं दुकान मात्र पुढची काही वर्ष चालणार आहे. इंडिया आघाडी ही गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. त्यामुळे खरगेंना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ममता आणि केजरीवाल यांच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. या प्रस्तावामुळे खरं तर खरगेंना घाम फुटला होता. त्यामुळे सध्या पंतप्रधान पदाचं राहू दे, निवडणुकीनंतर बघून घेऊ असं विधान करत खरगेंनी स्वतःची सुटका करून घेतली. मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव भावी पंतप्रधान किंवा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ममता बॅनर्जी यांनी पुढे केल्यानंतर शरद पवार यांच्यासारख्या अनेक नेत्यांची पंचायत झाली. शरद पवार अनेक वर्ष गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. पंतप्रधान पदासाठी आपलं नाव चालावं अशी त्यांची प्रचंड इच्छा असते. परंतु शरद पवार यांच्या पक्षाचा बाजार आता उठलेला आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष त्यांच्या नावावर आता राहिलेला नाही आहे, तो आता अजित पवार यांच्या नावावर ट्रान्सफर झालेला आहे. त्यामुळे शरद पवारांचं राजकारण जवळजवळ संपल्यात जमा आहे. नितीश कुमार हे सुद्धा बिहारच्या राजकारणामध्ये कमजोर झालेले आहेत, परंतु नितीश कुमार हे आजही बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या संपूर्ण घडामोडींच्या विरोधात शरद पवार बोलण्याची शक्यताच नव्हती. त्यांच्यामध्ये तेवढी राजकीय ताकद उरलेली नाही आहे. नितीश कुमारसुद्धा बोलले नाहीत, परंतु त्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे विरोधाचे संकेत दिलेले आहेत. या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये EVMच्या विरोधात एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. म्हणजे निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, EVMवर घेऊ नयेत अशा प्रकारचा तो प्रस्ताव होता. नितीश कुमार यांनी या प्रस्तावाचा जोरदार विरोध केला. त्यांनी असं म्हटलं की बॅलेटचं समर्थन करण्याचं काही कारण नाही आहे, EVMचा विरोध करण्याचं काही कारण नाही आहे. फक्त EVMवर मतदान केल्यानंतर मतदाराला पावती मिळावी या मागणीचा मात्र पाठपुरावा करण्याची गरज आहे. नितीश कुमार यांनी या प्रस्तावाचा विरोध केल्यानंतर अनपेक्षितपणे राजदचे एक नेते जयंत चौधरी यांनी सुद्धा नितीश कुमार यांचं समर्थन केलं. EVMच्या विरोधात जो प्रस्ताव इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आला त्या प्रस्तावाला नितीश कुमार यांनी विरोध का केला हे समजावून घेणं काही फार कठीण नाही आहे. EVMच्या विरोधात सातत्याने कोण बोलत आहे, EVMला सातत्याने विरोध कोण करत आहे हे उघड गुपित आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार EVMच्या विरोधात बोलत आहेत. 5 राज्यामध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांच्या पूर्वी आणि त्या निवडणूक निकालानंतर राहुल गांधी हे सातत्याने EVMच्या विरोधात बोलत होते आणि स्वाभाविकपणे त्यांची तैनाती फौज असलेले जे पक्ष आहेत म्हणजे शिवबाटासारखे पक्ष राहुल गांधी यांची रीव ओढत होते. जेव्हा 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळालं तेव्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा असं बाष्कळ आव्हान शिवबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं होतं. आणि विश्वप्रवक्ते संजय राऊत तर दर 4 दिवसाने EVMच्या विरोधात बोलत असतात. त्यामुळे नितीश कुमार यांनी EVMच्या विरोधात आलेल्या प्रस्तावाचा विरोध करणं म्हणजे थेट राहुल गांधी यांच्या भूमिकेचा विरोध करणं हे अत्यंत स्पष्ट आहे.
म्हणजे ठाकरेंचं मूळ ज्या बिहारमध्ये आहे त्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासारखे नेते जे गेले अनेक दिवस EVMच्या विरोधात वातावरण निर्मिती करत होते, त्या वातावरण निर्मितीवर बादलीभर पाणी ओतलं. एक धक्का राहुल गांधींना दिला ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी, आणि दुसरा धक्का दिला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी. पंतप्रधान पदावर डोळा ठेवूनच काँग्रेसच्या रणनीतिकारांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं आयोजन केलं होतं. विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आपल्याला फळेल, आणि विधानसभेमध्ये जर आपल्याला यश मिळालं, या निवडणुकांमध्ये जर आपल्याला यश मिळालं, तर स्वाभाविकपणे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राहुल गांधी यांचं नाव सगळ्यात आघाडीवर येईल असा हिशोब याच्यामध्ये होता. अर्थतज्ञ रघुराम राजन यांच्यासारखे काँग्रेसचे चाटुकार या यात्रेमध्ये राहुल गांधी यांची झळाळी वाढवण्यासाठी सहभागी झाले होते, आणि या यात्रेला ग्लॅमर देण्यासाठी काँग्रेसने हर प्रकारचे प्रयत्न केले. परंतु झालं भलतंच. भारत जोडो यात्रेमध्ये केलेली विधानं काँग्रेसच्या पथ्यावर पडण्यापेक्षा भाजपच्या पथ्यावर पडली, आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळालं. निवडणुकांमध्ये भाजपने मध्य प्रदेशची सत्ता टिकवली, राजस्थान आणि छत्तीसगड खेचून घेतलं. काँग्रेसला हा मोठा दणका होता, राहुल गांधींना हा जबरदस्त झटका होता. लोक राहुल गांधी यांच्याकडे फार गांभीर्याने पाहत नाहीत असं या निवडणुकीच्या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं. परंतु इंडिया आघाडीमध्ये जे काही घडलेलं आहे, पंतप्रधान पदासाठी ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवलेलं आहे. त्याच्यामुळे इंडिया आघाडीतले मित्रपक्षसुद्धा राहुल गांधींना फारसं मनावर घेत नाहीत, हे आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. EVMला विरोध करणाऱ्या प्रस्तावाला विरोध करून नितीश कुमार यांनी राहुल गांधींना पहिला दणका दिला. दुसरा दणका अधिक जबरदस्त होता. नितीश कुमारांनी एक विधान केलं की देशाची ओळख भारत या नावानेच असली पाहिजे. खरं तर इंडिया आघाडीची बैठक होती, निवडणुकीवर चर्चा होणं अपेक्षित होतं. नितीश कुमार यांना हे विधान करण्याची गरजच नव्हती. तरीसुद्धा नितीश कुमार यांनी जाणीवपूर्वक हेच टायमिंग निवडलं आणि देशाची ओळख भारत या नावानेच असली पाहिजे हे विधान केलं. नितीश कुमार यांनी हे विधान का केलं हे समजून घेण्याची गरज आहे. नितीश कुमार हे तब्बल 5 वेळा बिहारचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना आता मुख्यमंत्री पदामध्ये काडीचंही स्वारस्य उरलेलं नाही आहे. त्यांचं लक्ष गेली अनेक वर्ष पंतप्रधान पदाकडे होतं, आणि नितीश कुमार यांना असलेली ही शेवटची संधी आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपली पंतप्रधान पदावर वर्णी लागू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन नितीश कुमार या आघाडीच्या संपूर्ण घोळामध्ये सामील झाले. परंतु दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी जेव्हा पंतप्रधान पदासाठी खरगे यांचं नाव सुचवलं, त्यामुळे नितीश कुमार यांचा तिळपापड होणं अत्यंत स्वाभाविक होतं. आपल्याला जर पंतप्रधान पद मिळत नसेल तर इंडिया आघाडी जगली काय किंवा मेली काय, असली काय किंवा नसली काय, अशी भावना नितीश कुमार यांच्या मनामध्ये येणं अत्यंत स्वाभाविक होतं. आणि त्याच भावनेतून त्यांनी देशाची ओळख भारत या नावानेच असली पाहिजे अशा प्रकारचं विधान केलं. आपल्याला आठवत असेल की देशामध्ये जेव्हा G20ची परिषद झाली, त्या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक भारत या नावाचा वापर केला. अनेक देशांचे प्रमुख भारतामध्ये आले होते आणि त्यांच्यासमोर जाणीवपूर्वक वारंवार भारत हेच नाव ठेवण्यात आलं होतं. म्हणजे नितीश कुमारांनी इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांची लाईन घेतलेली आहे. म्हणजे नितीश कुमार यांचं इंडिया आघाडीतलं ते विधान हा योगायोग निश्चित नव्हता. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी एकत्रित मिळून मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं. आपण अशा प्रकारे प्रस्ताव ठेवल्यानंतर काय होईल याचा अंदाज या दोघांना नव्हता असं मानणं भाबडेपणाचं आहे. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या दोघांना त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये काँग्रेसची अजिबात गरज नाही आहे. त्यांची त्यांच्या राज्यावर पकड आहे, आणि काँग्रेसची युती करणं ही त्यांच्या दृष्टीने खरं तर ब्याद आहे. काँग्रेसशी युती यांना करायची नाही आहे, परंतु इंडिया आघाडीत हे जर 2 पक्ष सहभागी झाले नाहीत तर यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवण्यात येईल. त्यापेक्षा इंडिया आघाडीत राहायचं आणि इंडिया आघाडीला बत्ती लावायची अशा प्रकारचा विचार या दोघांनी केला असण्याची शक्यता आहे. आपल्याला आठवत असेल तर ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या दोन्ही नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी भेट घेतली होती, आणि या भेटीमध्ये सविस्तर चर्चासुद्धा केली होती. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी मिळून जी काही बत्ती लावलेली आहे त्याचे परिणाम आता दिसू लागलेले आहेत. ममता आणि अरविंद केजरीवाल यांच्या प्रस्तावानंतर नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पहिला बॉम्ब फोडलेला आहे, आणि त्याचे झटकेसुद्धा इंडिया आघाडीतल्या तमाम पक्षांना जाणवलेले आहेत. आता राहुल गांधी हे मल्लिकार्जुन खरगे यांच्या खाली कधी बॉम्ब फोडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विरोध करणं आणि तंगड्या ओढणं हे विरोधात राहूनच करता येतं अशातला काही भाग नाही आहे.
हे एकत्र राहून सुद्धा करता येतं, एकत्र बसून चर्चा करताना सुद्धा करता येतं. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ही बाब अनेक मुरब्बी राजकारण्यांनी दाखवून दिलेली आहे. त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी आहेत, अरविंद केजरीवाल आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत आणि नितीश कुमारसुद्धा. आता इंडिया आघाडीमध्ये हा जो तमाशा आहे, ही जी सर्कस आहे, ती सर्कस येत्या काळामध्ये अधिक रंगतदार होणार आहे. आणि जेव्हा जेव्हा इंडिया आघाडीचे नेते अशा प्रकारचे रंग उधळतील, ते रंग आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.